तर आता आपण इलॅस्टिसिटी टॉपिकवर न्यूमेरिकल्स बघणार आहोत. तर हा पहिला न्यूमेरिकल आहे. काय बघा, कॅल्क्युलेट द स्ट्रेन प्रोड्यूस्ड इन अ मटेरियल इफ द स्ट्रेस इज 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड यंग्स मॉड्युलस इज 2 × 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता कुठल्याही न्यूमेरिकल मध्ये आधी आपण गिवन डेटा लिहून घ्यायचा आहे. तर इथे आपण गिवन डेटा लिहून घेतलेला आहे. स्ट्रेस इज इक्वल टू 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यंग्स मॉड्युलस जो दिलेला आहे y इज इक्वल टू 2 × 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर स्ट्रेन. मग आता आपण फॉर्म्युला लिहून घेऊया जो आपल्याला लागणार आहे. यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आपल्याला काढायचं आहे स्ट्रेन. तर स्ट्रेन आपण एका बाजूला घेऊया. देअरफॉर फॉर्म्युला मॉडिफाई होईल. स्ट्रेन इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन y. आणि आता व्हॅल्यूज दिलेल्या ज्या आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूया. स्ट्रेस इज गिवन 2000 अपॉन y 2 × 10⁶. हे कॅल्क्युलेशन जे आहे ते इतकं येतं 10⁻³ जे आपण असं लिहू शकतो 0.001. तर स्ट्रेनची व्हॅल्यू किती आलेली आहे 0.001. ही स्ट्रेन असल्यामुळे ह्याला काही युनिट नाहीये. ओके, सो न्यूमेरिकल नंबर 2 बघतोय आपण आता इथे. तर काय आहे न्यूमेरिकल? अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस of 8 × 10⁷ Newton per meter square produces an extension of 1 mm in a wire of length 2 meter. Find Young's modulus of material of wire. तर इथे एक वायर आहे ज्याची लेंथ आहे 2 मीटर आणि स्ट्रेस अप्लाय केलेला आहे 8 × 10⁷. स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर त्या वायर मधला एक्सटेन्शन जे आहे ते 1 mm आहे. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे यंग्स मॉड्युलस. तर गिवन डेटा आधी लिहूया. सो गिवन डेटा इज स्ट्रेस इज इक्वल टू 8 × 10⁷, एक्सटेंशन स्मॉल l इज इक्वल टू 1 mm, कॅपिटल L ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू 2 मीटर. आपल्याला यंग्स मॉड्युलस y कॅल्क्युलेट करायचं आहे. आता कधीही जेव्हा आपण न्यूमेरिकल्स कॅल्क्युलेट करतो गिवन डेटा जो आहे तो एका सिस्टीम ऑफ युनिट मध्ये असला पाहिजे. एकतर CGS किंवा SI किंवा MPS. तर आता तसं नसेल तर वी विल हॅव टू कन्वर्ट द डेटा इनटू वन सिस्टीम. आता इथे स्ट्रेसची व्हॅल्यू जी आहे त्याचे युनिट्स SI मध्ये दिलेले आहेत आणि स्मॉल l जे mm मध्ये आहे ते आपल्याला कन्वर्ट करावं लागेल SI मध्ये. तर हे कन्वर्शन इथे दिसतंय. सो 1 mm इज इक्वल टू 1 × 10⁻³ मीटर्स. कॅपिटल L लेंथ इज 2 mm. आता फॉर्म्युला लिहूया फॉर यंग्स मॉड्युलस. y इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. आता स्ट्रेन आपल्याला माहिती आहे की इट इज स्मॉल l अपॉन कॅपिटल L, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सो दिस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्मॉल l अपॉन कॅपिटल L. तर हा फॉर्म्युला असा मॉडिफाय होईल स्ट्रेस इनटू कॅपिटल L अपॉन स्मॉल l. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्याच आहेत त्या आपण सबस्टिट्यूट करूया इथे. सो स्ट्रेस इज 8 × 10⁷ इनटू ओरिजिनल लेंथ 2 अपॉन अपॉन एक्सटेंशन इन द लेंथ 1 × 10⁻³ तर आता हे आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केलं तर आपली व्हॅल्यू ही अशी येईल 1.6 × 10⁻11 यंग्स मॉड्युलस न्यूटन पर मीटर स्क्वेअर युनिट. आणि जर आपण ओरली केलं तोंडी केलं तर 10⁻7 खालचा -3 वर घेतल्यानंतर +3 सो 10⁻10 येईल आणि 8 2 16. तर 16 × 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर तुम्ही व्हॅल्यू अशी लिहिली तरी चालेल किंवा अशी लिहिली तरी चालेल. आता तिसरा प्रॉब्लेम बघत आहोत आपण. अ वायर ऑफ डायमीटर 4 mm and length 2 meter extends by 2 mm when a force of 10 Newton is applied. Find Young's modulus of material. तर सिमिलर आहे. वायरला आपण लोड लावतोय, फोर्स अप्लाय केल्यानंतर वायर एक्सटेंड होते. तर डेटा गिवन डेटा लिहून घ्यायचा आहे. तर कॅपिटल L इज 2 मीटर ओरिजिनल लेंथ, एक्सटेंशन इन दी वायर 2 mm. आता परत एकदा आपण एका सिस्टीम मध्ये कन्वर्ट करतोय, SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो 2 mm इज इक्वल टू 2 × 10⁻³ मीटर्स. डायमीटर दिलेला आहे. डायमीटर ऑफ दी वायर इज 4 mm. तर ही जी वायर आहे ज्याला आपण लोड लावतो त्याचा क्रॉस सेक्शन जो सर्क्युलर आहे त्याचा डायमीटर d दिलेला आहे. सो d इज इक्वल टू 4 mm. देअरफॉर त्याच्यावरून रेडियस इज इक्वल टू 2 mm आणि ती परत एकदा आपण कन्वर्ट करतोय SI सिस्टीम मध्ये. सो 2 mm इज 2 × 10⁻³ मीटर्स. फोर्स दिलेला आहे जो आपण अप्लाय करतोय या वायरवर इथे दॅट इज इक्वल टू 10 न्यूटन. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे
यंग्स मॉड्युलस. तर फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे आधी. सो यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचा फॉर्म्युला हा रिड्यूस होतो असा फोर्स ओरिजिनल लेंथ अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया इंटू एक्सटेंशन ऑफ द लेंथ. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो आहे तो आपण इथे लिहिलेला आहे ॲज पाय आर स्क्वेअर. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत वरती दिलेल्या डेटामध्ये, त्या आपण सबस्टिट्यूट करतो इथे. सो y इज इक्वल टू फोर्स 10 लेंथ ओरिजिनल लेंथ इज 2 meters अपॉन पाय आर स्क्वेअर रेडियस इज 2 into 10⁻³ स्क्वेअर करायचं आहे इनटू एक्सटेंशन इन द वायर 2 into 10⁻³. आता ही व्हॅल्यू जी आहे ही आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्याची व्हॅल्यू ही एवढी येते. सो यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू 0.795 into 10⁹ आणि यंग्स मॉड्युलस युनिट तुम्हाला माहिती आहे इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर प्रॉब्लेम नंबर 4 हा प्रॉब्लेम आहे बल्क मॉड्युलसवर. जिथे देयर इज गोइंग टू बी अ चेंज इन द व्हॉल्यूम ड्यू टू अप्लाइड प्रेशर. तर प्रॉब्लेम काय आहे बघा. फाइंड द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ 2 liters ऑफ लिक्विड due to the change in pressure of 10⁻⁷ Newton per meter square if the bulk modulus of the liquid is 1.67 into 10⁻11 Newton per meter square. तर 2 लिटर लिक्विड वर प्रेशर अप्लाय केलेला आहे 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि त्या लिक्विडचा बल्क मॉड्युलस दिलेला आहे 1.67 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला काढायचं काय आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड. तर आधी गिवन डेटा नेहमीप्रमाणे लिहून घेऊया. व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इज 2 liters. चेंज इन प्रेशर गिवन इज 10⁻7 न्यूटन पर मीटर स्क्वेअर and bulk modulus K is equal to 1.67 into 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता dP चेंज इन प्रेशर आणि बल्क मॉड्युलस हे दोन्ही पण SI युनिट मध्ये दिलेले आहेत. हा व्हॉल्यूम जो आहे लिक्विडचा तो 2 लिटर जो दिलेला आहे तो आपल्याला कन्वर्ट करावा लागेल इनटू SI सिस्टम. तर ते मीटर क्यूब मध्ये आपण एक्सप्रेस करतो व्हॉल्यूम इन SI सिस्टम आणि देयरफॉर आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 2 लिटर इनटू मीटर क्यूब. तर हे कन्वर्शन इथे दाखवलेलं आहे. तर 1 लिटर म्हणजे किती. तर 1000 ml. 1000 ml म्हणजे 10⁻³ ml. तर 1 लिटर इज 1000 ml आणि 1000 ml आपण असं लिहू शकतो इट इज 1000 cc. cc म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब. तर 1 सेंटीमीटर क्यूब आपण कन्वर्ट करणार आहोत मीटर क्यूब मध्ये. तर 1 सेंटीमीटर क्यूब 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर. तर 10⁻² आणि त्याचा क्यूब आहे हा सेंटीमीटर क्यूब आहे म्हणून इथे क्यूब घेतोय आपण दॅट मेनी मीटर क्यूब. सो दिस इज इक्वल टू -2 into 3 that is -6. So this is equal to 10⁻⁶ मीटर क्यूब. म्हणजेच काय की 1 cc is 10⁻⁻6 मीटर. तर 1 लिटर इथे जे आपल्याला बघायचं आहे तर 1 लिटर जे आहे ते आपण कन्वर्ट करतोय मीटर क्यूब मध्ये. सो दिस विल बी इक्वल टू 10⁻³ ml into 10⁻⁻6 मीटर क्यूब. तर हे किती झालं. दिस यू कॅन राईट डाऊन ॲज 1000 into 10⁻⁻6 meter cube and this is equal to 10⁻³ meter, sorry 10⁻³ meter cube. इथे हा तर आता इथे आपण 2 liters कन्वर्ट केलेलं आहे इनटू मीटर क्यूब. तर आता इथे कन्वर्शन जे आहे याच्यावरून आपण लिहितो इथे की 2 liters इज इक्वल टू 2 into 10⁻³ मीटर क्यूब. आता फॉर्म्युला लिहूया आपण बल्क मॉड्युलसचा. सो बल्क मॉड्युलस K इज इक्वल टू तुमच्या ओळखीचा फॉर्म्युला आहे हा V व्हॉल्यूम इनटू चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम dV. आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. देयरफॉर dV इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू चेंज इन प्रेशर अपॉन बल्क मॉड्युलस. या तिन्ही पण व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. सो व्हॉल्यूम V इज इक्वल टू 2 into 10⁻³ चेंज इन प्रेशर इज 10⁻⁷ डिवाइडेड बाय बल्क मॉड्युलस K 1.6 into 10⁻11. आता कॅल्क्युलेटर वापरून आपण ही व्हॅल्यू काढणार आहोत. तर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम मिळणार आहे 0.12 into 10⁻⁶ आणि व्हॉल्यूमचं युनिट जे आहे दॅट इज मीटर क्यूब. सो यू गेट द चेंज इन व्हॉल्यूम.
तर आता इलॅस्टिसिटीवरचा हा 5वा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर. तर प्रॉब्लेम काय आहे बघा. अ डिक्शनरी ऑफ 15 सेंटीमीटर थिक and each page having area of 25 square centimeter when subjected to a force of 2 kg weight parallel to the cover displaces sideways by 1 centimeter. Find the shearing stress, shearing strain and modulus of rigidity. तर 3 क्वांटिटीज आपल्याला काढायच्या आहेत. अ फोर्स अप्लाय केलेला आहे का डिक्शनरीच्या वरच्या लेअरला. तर इफ दिस इज द डिक्शनरी, ही डिक्शनरीची थिकनेस आहे, हा डिक्शनरीचा कव्हर आहे, तर एक टँजेन्शियल फोर्स अप्लाय केलेला आहे कव्हरला आणि डिक्शनरीचे पेजेस जे आहेत ते असे डिस्प्लेस होतात. तर डिस्प्लेसमेंट जे आहे पेजेसमध्ये ते रिप्रेझेंट केलेले आहेत बाय स्मॉल डी आणि थिकनेस ऑफ द डिक्शनरी इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल डी. तर आपल्याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर नेहमीप्रमाणे आधी आपण गिवन डेटा लिहून घ्यायचा आहे. तर थिकनेस ऑफ द डिक्शनरी इज 15 सेंटीमीटर. आता काळजीपूर्वक प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता काळजी घ्यायची आहे की सगळा डेटा जो आहे तो एका सिस्टीम मध्ये आहे. तर फोर्स आपण इथे कन्वर्ट करणार आहोत न्यूटन मध्ये. तर आपण सगळ्याच व्हॅल्यूज आपण एसआय सिस्टीम मध्ये घेऊया. तर 15 सेंटीमीटर कन्वर्ट करतोय आपण मीटर मध्ये. तर 15 into 10⁻² मीटर. एरिया ऑफ ईच पेज, तर एरिया इज इक्वल टू 25 सेंटीमीटर स्क्वेअर. ते पण आपण कन्वर्ट करून घेऊया मीटर स्क्वेअर मध्ये. तर 25 into 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. अप्लाइड फोर्स जो आहे तो केजी मध्ये दिलेला आहे. तर 2 kg ने जो फोर्स तयार होतो तो फोर्स आपण कन्वर्ट करणार आहोत न्यूटन मध्ये. तर 2 kg इज द मास. तर कन्वर्ट करतो आपण न्यूटन मध्ये तो फोर्स, दॅट इज इक्वल टू mg इज इक्वल टू 2 into 9.8. तर 2 kg चा फोर्स आपण कन्वर्ट केलेला आहे इनटू न्यूटन. तर डिस्प्लेसमेंट ऑफ द पेजेस स्मॉल डी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ते आपण कन्वर्ट करतो मीटर मध्ये. तर 1 into 10⁻² मीटर. तर हा झाला गिवन डेटा ऑल कन्वर्टेड इनटू एसआय युनिट. आता फॉर्म्युला लिहून आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तिन्ही पण क्वांटिटीजचे. तर सुरुवातीला फर्स्ट शिअरिंग स्ट्रेस. फॉर्म्युला तुमच्या ओळखीचा आहे. शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तो अप्लाय टेंजेन्शियल फोर्स इज इक्वल टू 2 into 9.8 डिवाइडेड बाय एरिया ऑफ द पेज 25 into 10⁻⁴ जे काही इथे कन्वर्ट केलेली व्हॅल्यू आहे. आणि ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट केली तर दॅट इज इक्वल टू 0.784 into 10⁻⁴. आणि कॅल्क्युलेट काय करतोय स्ट्रेस. तर त्याचं युनिट काय असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर दुसरी क्वांटिटी जी कॅल्क्युलेट करायची आहे इज द स्ट्रेन. शिअरिंग स्ट्रेन फॉर्म्युला इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. सो दॅट इज इक्वल टू ह्या व्हॅल्यूज जे आपण वर लिहिल्या त्याच्यावरून स्मॉल डी इज 1 into 10⁻², कॅपिटल डी 15 into 10⁻² इज इक्वल टू ही व्हॅल्यू जी आहे 0.067 एवढी येते कॅल्क्युलेटरवर. आणि स्ट्रेन असल्यामुळे देर इज नो युनिट. आणि तिसरी क्वांटिटी जी आपण कॅल्क्युलेट करतोय दिस इज दी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इटा इज इक्वल टू शिअरिंग स्ट्रेस अपॉन शिअरिंग स्ट्रेन. तर शिअरिंग स्ट्रेस आपण इथे कॅल्क्युलेट केलेला आहे, शिअरिंग स्ट्रेन इथे कॅल्क्युलेट केलेला आहे. या दोन व्हॅल्यूज आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यावर कॅल्क्युलेटरवर तुम्हाला ही व्हॅल्यू येणार आहे 11.70 into 10⁻⁴. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हॅज द सेम युनिट ॲज स्ट्रेस. ॲज स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. इथे युनिट तुम्ही लिहिणार आहात न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर आता हे तुम्हाला सॅम्पल प्रॉब्लेम दिलेले आहेत ऑन ऑल टाइप्स ऑफ फॉर्म्युलेज. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम्स पण दिले जाणार आहेत. तर ते तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत सो दॅट यू विल हॅव प्रॅक्टिस इन सॉल्विंग ऑल टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स ऑन इलॅस्टिसिटी.